अर्धा पाऊण तास। नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। मावळ तालुका हा दऱ्याखोऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळेच तो पर्यटनाचा तालुका म्हणून देखील प्रसिद्ध आहे। परंतु या मावळ तालुक्यामध्ये आता औद्योगिक विभाग देखील येऊ लागलेला आहे। मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला मावळ तालुका आज या ठिकाणी अनेक गोष्टी नव्याने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात। मावळ तालुक्यामध्ये या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी आजपर्यंत दोन महामार्ग गेलेले आहेत। एक पहिला जो जुना पुणे मुंबई महामार्ग आणि दुसरा जो आता नव्यानं अलीकडच्या काळामध्ये झालेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग। यासह मावळ तालुक्यात अनेक धरणं आहेत, अनेक उद्योग व्यवसाय आहेत। मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी आजपर्यंत प्रत्येक प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ते विकासासाठी दिलेल्या जमिनी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व्हावा यासाठी मावळ तालुक्यातील जवळजवळ 18 ते 20 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत। मात्र शोकांतिका म्हणून या रस्त्यावरनं आज हजारो वाहनं धावत आहेत। कित्येक वर्षापासून या रस्त्याचा वापर होतोय, मात्र ज्यांच्या जमिनी या रस्त्यासाठी गेल्या त्या शेतकऱ्यांना, त्या भूमिपुत्रांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये। त्यांच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये घेतल्या गेल्याचा सांगण्यात येते त्यांच्याकडनं आणि त्यांना त्याचा मोबदला देखील मिळालेला नाहीये। अखेर इतक्या वर्षानंतर हक्काच्या पैशासाठी या सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। आज आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं ही सर्व मंडळी या ठिकाणी फक्त आणि फक्त त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा यासाठी आलेले आहेत। नेमकी काय त्यांची मागणी आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत या ठिकाणी भाई भरत मोरे आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमकी त्यांची मागणी काय ते जाणून घेणार आहोत। दादा, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये। काय मागणी आहे आणि आज तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, काय सांगाल? मी खरं तर दैनिक मावळचं शेतकरी कुलदेव वतीनं आभार व्यक्त करतो की शेवटी ह्या देशातील, ह्या राज्यातील, ह्या गावातील अन्यायाविरुद्ध जर कोण न्याय मागणार असेल, वाचा फोडणार असेल तर आपल्यासारखे दैनिक, आपल्यासारखे मीडिया ही खरं तप्तर असते। आणि म्हणून खऱ्या अर्थानं 30 वर्षापूर्वी ह्या मावळ तालुक्यामध्ये 18 गावातून सुपर हायवे गेलेला आहे। हा सुपर हायवे जाताना त्या काळामध्ये आमचा शेतकरी म्हणजे माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, हे अज्ञान होते, शिक्षण नव्हतं, पण सरकारच्या दहशतीखाली दपाट्याने त्यांनी ह्या जमिनीचा ताबा घेतला। शेतकऱ्यांची घरं मोडली, शेतकऱ्यांची उडवी तोडून काढली आणि हा रस्ता केला। पण हा रस्ता करताना कायद्याने खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांच्या जमिनीला जो वाढीव मोबदला मिळाला पाहिजे होता तो मोबदला दिला गेला नाही। त्यावेळेचं व्हॅल्युएशन होतं 1000 रुपये गुंठा, 500 रुपये गुंठा, 300 रुपये गुंठा, म्हणजे जवळजवळ एकरी 5000, 6000, 10000 भाव पडत होता। पण शेतकऱ्यांनी तो बाजारभाव घेतला नाही। 50% शेतकरी आजही त्या पैशापासून लांब आहे। दुसरा मुद्दा, ज्या शेतकरी तुम्ही डम्पिंगसाठी घेतल्या पण त्या डम्पिंगच्या जमिनी यांनी परत केलेल्या नाहीत, त्या डम्पिंगच्या जमिनी परत केल्या पाहिजेत। तिसरा मुद्दा, ज्या जमिनी सुपर हायवे बसून 300-400 फूट लांब आहेत पण त्याच्यावर तुम्ही शेरे मारलेत, त्याही जमिनी आमच्या ताब्यात आहे पण त्या जमिनीचे शेरेनी कमी गेले पाहिजेत। चौथा मुद्दा या ठिकाणी असा आहे की तुम्ही त्यावेळेस कबूल केलं होतं की या शेतकऱ्यांच्या लोकांना विस्थापित होऊन देणार नाही, त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांच्या मुलांना आम्ही MSRDमध्ये नोकरीला लावू आणि MSRDच्या नंतर यांनी हा रस्ता खऱ्या अर्थानं BOTवरती IRBला दिला, पण IRBतही आमच्या मुलांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत। पण ह्या IRBने आत्तापर्यंत गेली 30 वर्षाच्या काळामध्ये अब्जावधी रुपये कमवले, पण IRBने जो शेष फंड्याचा असतो, CRC फंड असतो, त्याचाही उपयोग केला नाही। आमच्या मुलांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत। परत शेतकरी जर त्या रोडने गाडी घेऊन गेला तर त्याला टोल ते माफ करत नाहीत। अशा विविध मागण्या। तिसरा मुद्दा, ज्या जमिनी 2 साईडला गेल्या त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या 2 भाग झाले, त्या 2 भागासाठी शेवा रस्ता देऊ म्हणाले होते, पण अजूनही अद्याप शेवा रस्ता दिलेला नाही। चक्क या शासनाने 30 वर्षा काळामध्ये शेतकऱ्यांची धुळपेक केली, फसवणूक केली। म्हणून आम्हाला आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आजोबाची जमीन गेली, बापाची गेली, जो उरला शेतकरी तो तिसऱ्या पिढी शेतकरी आज आंदोलन करतोय। हे दुर्दैव या शासनाचं, या राज्यकर्त्यांचं।
आता भाई भरत मोरे यांनी आपल्यासोबत बोलताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की दोन पिढ्या या आजपर्यंत त्यांच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या आहेत. जमीन तर गेलेली आहे, परंतु त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. ज्या सेवा देऊ केल्या किंवा सांगितल्या होत्या त्या देखील दिलेल्या नाहीत. वास्तव काय आहे शासनाला माहिती आहे, या शेतकऱ्यांना माहिती आहे, परंतु जर ही परिस्थिती ग्राउंडवर अशा पद्धतीने असेल तर हे बिलकुल योग्य नाहीये. शासनाने याचा विचार करणं गरजेचं आहे, कारण ही मंडळी ही सर्व शेतात राबणारी मंडळी आहेत, गावखेड्यामध्ये राबणारी मंडळी आहेत. प्रत्येक वेळी हक्कासाठी त्यांना वडगाव किंवा तालुक्याचं ठिकाण, जिल्ह्याचं ठिकाण गाठता येत नाही. ह्याची जाणीव आता प्रशासनाला किंवा शासनाला होणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आणखीन देखील सहकार्य आहे. दादा, तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात. आज तुम्ही सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी आलेला आहात. तुमची इथून पुढची पायरी काय असेल जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर? आता हा जो मोर्चा आम्ही काढलाय हा जी आमची पहिली स्टेप आहे. याच्यानंतर जर सरकारला याची जाग नाही आली तर अजून एक तीव्र असा मोर्चा, आंदोलनं ही शेतकऱ्यांच्या वतीने केली जातील. आतापर्यंत तुम्ही कुणापर्यंत गेलात? म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, आता तुम्ही तहसीलदारांकडे आलात, परंतु अन्य लोकप्रतिनिधींकडे तुम्ही गेलात का? त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? अजूनपर्यंत आम्ही कुठल्याही आमदार खासदारांकडे गेलेलो नाहीये. आम्ही तहसीलदारांना भेटून एक निवेदन दिलं. त्याच्यानंतर IRB आणि एमचरच्या ऑफिसराबरोबर आमची मिटिंग झाली. त्याच्यानंतर आम्ही पुढचा टप्पा जर इथून काही झालं नाही तर आम्ही आमच्या स्थानिक लेवलमध्ये आमदार आणि खासदारांकडे जाणार आहे. खरं तर हे जे मुद्दे आहेत एका गावापुरते मर्यादित नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 18 ते 20 गावं बाधित झालेली आहेत. या सर्व लोकांकडे पाहता या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असेल त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या विषयामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. मात्र सरांनी सांगितल्याप्रमाणे आता कुठे त्यांनी प्रशासकीय पातळीवरती निवेदनं देऊन आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मात्र माझा दैनिक मावळच्या माध्यमातून या ठिकाणच्या असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना एक प्रश्न आहे. आता निवडणुका येत आहेत. निवडणुकांच्या काळामध्ये आपण सर्वजण वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेतोय, परंतु या सामान्यांचे प्रश्न घेऊन कुठलाही नेता किंवा कुठलाही उमेदवार समोर येताना दिसत नाही. खरं तर या सर्व भावी इच्छुकांनी या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. तो बस या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाने देखील यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. तरच आणि हा त्यांचा प्रश्न शासनाच्या दरबारी नक्कीच मांडला जाऊ शकतो आणि तिथून त्याची सोडवणूक होऊ शकते. आज या ठिकाणी जे काही शेतकरी उपस्थित आहेत त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशीच अपेक्षा आम्ही देखील व्यक्त करतो. या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपण देखील दैनिक मावळसोबत जोडून राहा. धन्यवाद.